मीडिया बजेटिंग, बाईंग अँड शेड्यूलिंग. आपण 3 पॉइंट्स बघणार आहोत या चॅप्टर मध्ये. पहिला आहे मीडिया बजेट. A media budget is an estimation of company's promotional expenditures over a period of time. A media budget is a money a company is willing to set aside to accomplish its marketing objectives. When creating the media budget, a company must weigh the trade-off between the spending one traditional media expenditure with the amount of revenue the media will generate. मीडिया बजेट जर आपण बघितलं तर कंपनी प्रमोशनसाठी किंवा मार्केटिंगसाठी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी किती बजेट अलोकेट करते त्या स्पेसिफिक टाइम मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण इयरली बजेट बघतो तर तसंच प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा बजेट अलोकेट केलं जातं, दॅट इज मीडिया बजेट. Different size and shape organization with different overall budgets and very different objectives means that there is no one size fits all approach to budgeting for media. To take that variety into consideration, all media plans have to be spoke. Despite these differences, all media plans need to operate within the constraints of a budget. Here are a few questions that we think it almost always worth considering before setting a budget. मीडिया बजेट जर कन्सिडर केलं तर वेगवेगळ्या साईजच्या म्हणजे स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल, मिडल स्केल असेल, ह्यूज असेल, तर त्यानुसार ते बजेट अलोकेट करतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्या प्रमोशनचे, तर त्यानुसार सुद्धा त्यांचं बजेट जे आहे तर ते व्हॅरी करतं. आता त्याच्यामध्ये काही एस्पेक्ट्स आपण कन्सिडर करतो. इज द ऍडव्हर्टायझिंग बजेट correlated with the overall marketing objectives? Is the budget fixed on a percentage of sales? It is objective based or perhaps loosely based on what the competition spends? Who is the target consumer? What media type will be most useful in reaching the target consumer? Which media would best fit the creative? What is required to get and target consumer to take action? How much profit is expected to be earned for each pound spent? What is cost efficiency of the media consideration? How much flexibility is there in the media plan can be run on take into consideration media deals? What plans have you and your media planning agency got in place for post campaign analysis etc. आता याच्यामध्ये काय काय कन्सिडर केलं जातं की मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते मीडिया बजेट मध्ये कन्सिडर होत आहेत का, त्याच्या ऑब्जेक्टिव्हशी मॅच करतायत का फुल्ली. त्याच्यानंतर टार्गेटेड कन्झ्युमर्स किती आहेत, त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा हा अप्रोप्रिएट वे आहे का. ह्या बजेटमध्ये म्हणजे जेवढे इन्व्हेस्ट केलं जाणार आहे तरी त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉफिट किती होणार आहे, ह्या गोष्टी सुद्धा अनालाइज केल्या जातात. त्याच्यानंतर आहे फॅक्टर्स ऑफ दॅट अफेक्ट मीडिया बजेट सेटिंग. मीडिया बजेट सेट करताना कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. पहिला आहे ऍडव्हर्टायझिंग टास्क. ऍडव्हर्टायझिंग टास्क मध्ये की आपण कुठलं ऍडव्हर्टायझिंग जे आहे तर त्याच्यामध्ये किती फोकस आहोत, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. म्हणजे आपण आधीच्या युनिट मध्ये पण बघितलंय की खूप फोकस आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍडव्हर्टाइजमेंट करायचे असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते. म्हणजे दिवसातून नॉर्मली बाकीच्या ब्रँडच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर 10 वेळा दाखवल्या जात असतील तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट दिवसातून 15 ते 20 वेळा दाखवल्या जातात. ठीक आहे, त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट टास्क जे आहेत तर ते
कसे कम्प्लीट केले जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे ती कॉम्पिटेटिव्ह फ्रेमवर्क. कॉम्पिटेटिव्ह फ्रेमवर्क मध्ये रायव्हल प्रोडक्ट किंवा रायव्हल ऑर्गनायझेशन जे आहे तर ती कुठल्या पद्धतीने आणि कशी ऍडव्हर्टाइजमेंट करते, त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये किती आहे आणि त्याच्यामुळे आपण किती बजेट अलोकेट करून ऍडव्हर्टाइजमेंट करायला हवेत. त्याच्यानंतर आहे मार्केट डॉमिनन्स. मार्केट डॉमिनन्स मध्ये ह्यूज शेअर लीडर ब्रँड्स आर स्पेंड relatively less when compared to new launches or low share brands. Their brands have been built over the years and have a historical and important place in the consumer's mind. मार्केट डॉमिनन्स असतो कारण ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेले ब्रँड जे आहेत तर त्यांना खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागत नाही ऍडव्हर्टाइजमेंटवर. त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते. पण नवीन ब्रँड जे आहेत तर किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त फोकस करायला लागतात. नाहीतर त्यांना एस्टॅब्लिश ब्रँडचा डॉमिनन्स फेस करायला लागतो कारण त्यांनी ऑलरेडी मार्केट कॅप्चर केलेलं असतं आणि कन्झ्युमरच्या माइंड मध्ये ते प्लेस झालेलं असतं. त्याच्यानंतर मार्केट कव्हरेज. मार्केट कव्हरेज वायडर आहे तर त्याच्यामुळे बजेट जे आहे तर तुमचा रीच कुठल्या मार्केट पर्यंत आहे त्यानुसार अलोकेट केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जरी टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंटवर स्पेंड करणार असू पण आपण ते प्रॉडक्ट लोकल लेवललाच सेल करतोय तर लोकल लेवल ऍडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे. जर तेच तुम्ही नॅशनली इंटरनॅशनली प्रोव्हाइड करत असाल तर त्याचा कव्हरेज त्याचा रीच तितका असायला हवा. त्याच्यानंतर आहे मीडिया कॉस्ट. मीडिया कॉस्ट अप्रोप्रिएटली अनलाइज केली गेली पाहिजे की समजा टेलिव्हिजन हे जर मीडियम कन्सिडर केलं तर त्याच्यासाठी कॉस्ट जी आहे तर ती ह्यूज कॉस्ट लागते. त्याच्यानंतर रेडिओसाठी पण बऱ्यापैकी कॉस्ट जास्त लागते. बाकीचे प्रिंट मीडिया जे आहेत तर त्याचा रीच लिमिटेड आहे त्याच्यामध्ये पण कॉस्ट स्पेंड करावी लागते. तर ह्याचं अनालिसिस करून तुमचं मार्केट आणि पोटेन्शियल कस्टमर जो आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला ह्या मीडियम जे आहेत तर ते सिलेक्ट करावे लागतात. त्याच्यानंतर मार्केट टास्क. मार्केट टास्क फॉर द ब्रँड इज द मार्केट could be to maintain and consolidate its position while in other markets while competition is performing better. The task would be to grow the मार्केट शेअर. मार्केट शेअर ग्रो करण्यासाठी आपल्याला किती फोकस राहून ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागेल, पोझिशन करावं लागेल मार्केटमध्ये, त्यानुसार आपण इन्व्हेस्ट करतो. त्याच्यानंतर TG टू बी टार्गेटेड, दॅट इज टार्गेटेड ग्रुप. टार्गेटेड ग्रुपला टार्गेट करून मग ऍडव्हर्टाइजमेंट बजेट अलोकेट करावं लागतं. जसं की टार्गेटेड ग्रुप आपला जर समजा हाऊस होल्ड गुड्स असतील तर हाऊसवाईफ कधी ऍडव्हर्टाइजमेंट बघणार आहेत तर त्यांचे जे सिरियल बघायचा वेळ आहे एकतर दुपारचा वेळ आणि संध्याकाळचा जो प्राईम टाइम आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. किंवा यंग जनरेशन जर असेल म्हणजे तो तुमचा टार्गेटेड ग्रुप आहे तर मग त्यांना त्यांचे जे रियालिटी शोज असतील किंवा तशा पद्धतीचे प्रोग्राम्स असतील त्याच्या थ्रू टार्गेट केलं जावं. इंटरनेट हे सुद्धा मीडियम आहे. त्याच्यानंतर आहे प्राइसिंग. प्राइसिंग जी आहे तर ती वेगवेगळ्या मीडियमसाठी वेगवेगळी असते. जसं मगाशी म्हटलं की प्राईम टाइम साठीचं प्राइसिंग वेगळं असणार आहे टेलिव्हिजन मध्ये, तेच बाकीच्या टायमिंग साठी त्याचं प्राइसिंग वेगळं असणार आहे. पुन्हा चॅनल वाईज त्यांचे प्राइसिंग चेंजेस होत जाणार आहेत. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ परचेस. फ्रिक्वेन्सी ऑफ परचेस मध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्स जे आहेत तर दर वर्षाला फ्रीज किंवा दर वर्षाला वॉशिंग मशीन आपण परचेस करत नाही, ठीक आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असेल तर फार तर कमीत कमी 3 वर्ष तरी ते यूज करतात, ठीक आहे. 3 ते 5 वर्ष यूज करतात.
तर FMCG प्रोडक्ट जे आहेत तर ते कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी असते त्यांची, की साबण असेल, तेल असेल, शॅम्पू असतील, तर ते दर महिन्याला ते प्रॉडक्ट यूज करत असतात, परचेस करत असतात. तर फ्रिक्वेन्सी ऑफ परचेस वरून तुमचं प्रॉडक्ट काय आहे त्याच्यानुसार त्याच्यात इन्व्हेस्ट केली जाते. म्हणून सीझनल ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा केल्या जातात तर ते त्या सीझनच्या आधी केल्या जातात. समजा अम्ब्रेलाची असेल तर रेनी सीझनच्या आधी ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते, किंवा स्कूल बॅगची असेल तर मे महिन्यापासून त्याची ऍडव्हर्टाइजमेंट सुरू केली जाते, कारण जून पासून स्कूल सुरू होणार असतात. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ मीडिया बजेट. मीडिया बजेटचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर पहिलं आहे कीपिंग कंट्रोल, की बजेटवर कंट्रोल ठेवला जाऊ शकतो ह्याच्यामुळे. उगाचच ओव्हर एक्सपेन्स जो आहे तर तो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये स्पेंड होणार नाही. त्याच्यानंतर आहे मेकिंग चेंजेस. इझिली त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात, जेणेकरून फायनान्शियल सर्कमस्टन्सेस जे आहेत तर त्याचा इम्पॅक्ट ऍडव्हर्टाइजमेंटवर, त्याच्या बजेटवर होऊ शकतो. सेल्स जर जास्त झाला तर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये अजून बजेट अलोकेट करता येईल. सेल्स जर कमी होत असेल तर त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट अजून कमी करावी लागेल. त्याच्यानंतर टूल फॉर डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग टूल आहे हे, की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वर किती रिटर्न मिळतात त्याच्यानुसार डिसिजन घेता येऊ शकतात, किंवा वर्थलेस जर असेल एखादं मीडियम तर ते सुद्धा तुम्हाला इलिमिनेट करता येऊ शकतं मार्केटिंग मिक्स मधून. नेक्स्ट आहे हेल्पिंग सिलेक्टिंग द राईट मीडिया व्हेकल. राईट मीडिया व्हेकल तुम्हाला सिलेक्ट करता येऊ शकतं, की ज्याच्यामुळे तुमचा मॅक्झिमम रीच असेल. इन्फ्लेशन ऍडव्हर्टाइजमेंट. इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट होणार आहे सेल्स आणि ट्रेंड्सवर, त्याच्यामुळे त्या कधी कमी जास्त करायच्या हे सुद्धा लक्षात येईल. त्याच्यानंतर मेंटेनिंग ऍडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर टू सेल्स रेशो. सेल्स रेशोशी ऍडव्हर्टाइजमेंट रेशो म्हणजे जितकं बजेट अलोकेट केलंय त्याच्या दृष्टीने सेल्स किती झालाय, म्हणजे थोडक्यात टर्न ओव्हर किती आहे तो मेजर करता येतो. अलोकेटिंग रिसोर्सेस टू व्हेरियस मीडिया व्हेकल्स. आपण मार्केटिंग मिक्स सिलेक्ट करताना बजेट नुसार आपल्याला ते मल्टिपल व्हेकल्स जे आहेत तर ते सिलेक्ट करता येऊ शकतात इझिली. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ सेटिंग मीडिया बजेट्स. पहिली मेथड जी आहे तर ती स्टेटस को. स्टेटस को मध्ये ते मार्केटिंग मॅनेजर्स keeps the budget fixed at last year's level with its probably having done the job in delivering on the goals. लास्ट इयरचं जे बजेट असतं तर ते फॉलो केलं जातं, की जे सक्सेसफुल आहे आणि त्याच्यातून त्यांचे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालेले आहेत. त्याचे प्रोज अँड कॉन्स मध्ये, प्रोज मध्ये यूज पास्ट सक्सेस टू फिक्स बजेट. प्रिव्हियस इयरचं सक्सेस जे आहे तर ते बजेट फिक्स करण्यासाठी यूज केलं जातं, त्याची हेल्प होते. त्याच्यानंतर कॉन्स जर बघितले तर इग्नोर्स थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटी, अ ब्रँड वुड फेस दी रिक्वायर्ड ऍक्शन. थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटी जे आहेत तर ते इग्नोर केल्या जातात करंट सिच्युएशन आपण त्याच्यात जास्त कन्सिडर न केल्यामुळे. त्याच्यानंतर आहे इन्फ्लेशन ऍडजस्टेड मेथड. This method is slightly modified version of the status quo method, while the last year's budget is seen as a unwritten formula by the brand manager, as acknowledgement is also made of the fact that information is media cost would force a higher spend to achieve the same task. स्टेटस को सारखीच ही मेथड आहे, पण याच्यामध्ये अजून जास्त स्पेंडिंग जे आहे, या वर्षीचं बजेट समजा अलोकेट करायचं असेल तर प्रिव्हियस इयरचं बजेट यूज केलं जातं, पण या वर्षी त्याच्यामध्ये इन्क्रीज केला जातो, की जेणेकरून मॅक्झिमम बेनिफिट जे आहे तर ते मिळेल. याचा बेनिफिट जर बघायचा झाला तर ते आहे युटिलायझेशन ऑफ इन्व्हेंटरी, की इन्व्हेंटरी युटिलाइज केली जाते मॅक्झिमम, त्याच्यानुसार ऍडव्हर्टाइज केली जातं की तुमच्याकडे अवेलेबल प्रोडक्ट्स किती आहेत.
आणि नेक्स्ट आहे ड्रॉबॅक असा आहे, डज नॉट टेक इन टू कन्सिडरेशन दी थ्रेट्स अँड opportunities that brand face and action required. जे मगाशी स्टेटस कोच्या बाबतीत सांगितलं तोच ड्रॉबॅक ह्याचा पण आहे. त्याच्यानंतर आहे ऍडव्हर्टायझिंग सेल्स, दॅट इज AS रेशो. ऍडव्हर्टाइजमेंटचा आणि सेल्सचा रेशो कॅल्क्युलेट केला जातो की ऍज कम्पेअर टू ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स किती होतोय. मग त्याचा बेनिफिट जो आहे तर तो आहे सिम्पल रूल विच इज easy for the marketing or brand manager to understand the execute. की हा सिंपल रोल आहे की ऍडव्हर्टाइजमेंटच्या कम्पॅरेटिव्हली सेल्स किती होतं हे अनालाइज करणं. आणि ड्रॉबॅक आहे की दिस मेथड गोज बाय द प्रिन्सिपल दॅट ऍडव्हर्टायझिंग इज बेस्ड ऑन सेल while the reverse by actually by be correct that sales are based on advertising. Should advertising be lower if the sales or market share is not there, or if the brand does not meet its projected revenue targets? This would result in a cutback in advertising budget. की जर ऍडव्हर्टाइजमेंट नुसार जर सेल्स जनरेट होत नसेल तर त्याच्यामध्ये आपण इझिली कटबॅक करतो. ठीक आहे. तर जर नवीन प्रॉडक्ट असेल, नवीन ऍडव्हर्टाइजमेंट लॉन्च झाली असेल तर त्याचा सेल्स जनरेट होण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि तो वेळ जो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्या पिरियड मध्ये सुरुवातीच्या सेल्स कमी जनरेट होताना दिसणार आहे, पण तो कन्सिडर केला जात नाही या मेथड मध्ये. इथे फक्त फिगर्स कॅल्क्युलेट केल्या जातात त्याच्यावरच्या. त्याच्यानंतर आहे केस रेट अँड ऍडव्हर्टायझिंग टू मार्जिन मेथड. This approach is identical to a AS method, except that the budgeting is linked to the number of cases or units sold and not to sales revenue. आता ही AS मेथड सारखीच आहे, पण त्याच्यामध्ये सेल्स रेव्हेन्यू म्हणजे प्रॉफिट कन्सिडर न करता नंबर ऑफ युनिट किती सेल झाले हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर आहे SOV अँड SOM मेथड. These measures of advertising intensity, a comparison of share of voice or share of market method. Share of voice मध्ये किती रीच आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा. आता पर्टिक्युलर मार्केटमध्ये कन्सिस्टंटली ऍडव्हर्टाइजमेंट आहे, पण त्या मार्केटमधून किती शेअर जनरेट होतोय, किती रेव्हेन्यू जनरेट होतोय हे अनालाइज केलं जातं, कम्पेअर केलं जातं. याचं प्रोज आहेत की this method is fairly outward focused with the use of competitor activity and market share forming the basis of setting budget. की कॉम्पिटिटर ऍक्टिव्हिटीवर फोकस करून हे आपण अनालाइज करतो, कारण आउटवर्ड ऍक्टिव्हिटी आहे हे, की आपण ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केट शेअर जो आहे तर तो अनालाइज करत असतो. आणि कॉन्स जर बघायला झालं तर बिगेस्ट इश्यू विथ अप्रोच लाईज इन ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ कॅटेगरी GRP. की GRP कॅटेगरीचं जे प्रिडिक्शन आहे तर ते ॲक्युरेट असेलच असं नाहीये, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे यार्डिस्टिक मेथड. यार्डिस्टिक मेथड filing detailed data on competitive brands within the category. Similar brands in the other categories may be used as a benchmark to set activity levels and budget. कॉम्पिटिटिव्ह जे आहेत तर त्यांचं बजेट कसं सेट केलं जात असेल, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्याच्यानुसार आपलं बजेट सेट केलं जातं. याचे प्रोज आहेत. दिस मेथड इज ऑनवर्ड फोकस in its effort of benchmark similar brands in a broad competitive context. की कॉम्पिटिटर्स जे आहेत तर त्यांचाच बेंचमार्क सेट करून आपण आपलं ऍडव्हर्टाइजमेंट बजेट जे आहे तर ते
बनवत असतो आणि त्यांचं बजेट किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज हा बेंचमार्क कन्सिडर करतो. कॉन्स मध्ये दिस मेथड डज नॉट फॅक्टर इन इफिशियन्सीज. ही मेथड फॉलो करून आपल्याला इफिशियन्सी किंवा इफेक्टिव्हनेस बघायला मिळेलच असं होणार नाही. कारण फुल्ली स्ट्रॅटेजीज आपल्याला कॉम्पिटिटर्सच्या कधीच कळणार नाहीत. त्याच्यानंतर आहे इफेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी अँड रिच मेथड. दिस अप्रोच ब्रिंग्स इन दी मच needed efficiencies into the process of setting objectives and budgets. Effective frequency is the minimum number of time the target audience needs to be exposed to our communication so that it has the desired effect. फ्रिक्वेन्सी किती आहे ऍडव्हर्टाइजमेंटची आणि रीच जो आहे तर तो किती असणार आहे हा अनालाइज टार्गेटेड ऑडियन्स परचेस किती होत आहेत प्रोडक्ट, किती सेल होतोय हे आपण कन्सिडर करतो ह्या इफेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी आणि रीच मेथड मध्ये. त्याचे प्रोज आहेत. दिस मेथड विल ब्रिंग इन इफिशियन्सी इन टू बजेट सेटिंग process by focusing on the plateau in reach buildup. की ह्याच्यामध्ये आपण बजेट सेटिंग प्रोसेस जी आहे तर ती फोकस करतो की रिलेशनशिप आणि रीच बिल्डिंग मध्ये की जास्तीत जास्त पोटेन्शियल कस्टमर सोबत रीच होता येईल. आणि कॉन्स जर बघायचे झाले तर दिस अप्रोच वर्क्स ओनली द मीडिया वेअर डिटेल डेटा. ज्या मीडियाकडे डिटेल डेटा आहे तिथेच हा अप्रोच वर्क होऊ शकतो. दिस मेथड डज नॉट फॅक्टर इन कॉम्पिटिटिव्ह कॉन्टॅक्ट. कॉम्पिटिटिव्ह कॉन्टॅक्ट मध्ये हे कन्सिडर होत नाही कारण आपण फक्त रीच बिल्डअप करण्यासाठी म्हणजे ह्या मोटिव्हनी बजेट अलोकेट करत असतो. मग ह्याच्यामध्ये मॅक्झिमम कॅल्क्युलेशन जो आहे किंवा मॅक्झिमम रीच जो आहे तर तो टीव्ही, प्रिंट मीडिया आणि रेडिओ आहे आणि इंटरनेट सुद्धा. त्याच्यानंतर मार्जिनल अनालिसिस. द मार्केटर कंटिन्यूज टू इन्क्रीज द ऍडव्हर्टायझिंग बजेट ॲज लॉंग ॲज द इन्क्रिमेंटल एक्सपेंडिचर इज एक्सिडेड बाय द ॲडेड रेव्हेन्यू इट जनरेट्स. मार्जिनल अनालिसिस मध्ये सेल्स किती इन्क्रीज झालाय किंवा सेल्स मार्जिन कितीने इन्क्रीज झालंय किंवा डिक्रीज झालंय हे अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानुसार बजेट अलोकेट केलं जातं. त्याच्यामध्ये प्रोज आहेत. दिस अप्रोच अज्युम्स अ लाइनर रिलेशनशिप बिटवीन each variable in relationship to sales and it also is able to examine a relationship only one variable at a time. ह्याच्यामध्ये आपण सेलचं रिलेशनशिप अनालाइज करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे की समजा आपण जे मंथली सेल कॅल्क्युलेट करतो ठीक आहे की समजा जानेवारीमध्ये 1000 रुपीजचा सेल झाला असेल आणि फेब्रुवारी मधला सेल जो आहे तर जानेवारी पेक्षा त्या सेल मध्ये किती इन्क्रीज झालाय फेब्रुवारी मध्ये किंवा डाऊन झालाय तोच मार्च मध्ये. असा प्रत्येक महिन्याचा समजा आपण सेल इन्क्रीज आणि डिक्रीज जर कन्सिडर केलं, मार्जिनल अनालिसिस केलं तर ते आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येतं की समजा त्या मंथ मध्ये सेल डिक्रीज का झाला किंवा त्याच्यामध्ये अजून काही इन्क्रीज करता येईल का नेक्स्ट इयरला. मार्जिनल अनालिसिस मुळे हा फायदा एक होतो. त्याच्यानंतर आहे ROI बेस्ड अप्रोच ऑन दी मॉडेलिंग अप्रोच. ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट और मॉडेलिंग अप्रोच. तर सायंटिफिक वे आहे टू सेट बजेट्स इज टू बिल्ड इकॉनोमेट्रिक मॉडेल रिलेटिंग टू ऍडव्हर्टाइजमेंट टू इट्स इफेक्ट्स. की जेवढे इन्व्हेस्टमेंट केली जाते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याच्यानुसार तितके रिटर्न्स मिळत आहेत की नाही हे अनालाइज केलं जातं आणि हा सायंटिफिक अप्रोच आहे की जो कॅल्क्युलेट केला जातो प्रॉपरली.
मग त्याच्याचे प्रोज बघायचे झाले तर विच अप्रोच टू सेटिंग बजेट्स हॅज द ॲडव्हान्टेज ऑफ बीइंग कम्प्लिटली कस्टमाइज टू बी ब्रँड अँड बेस्ड ऑन द ब्रँड्स पास्ट कॉन्टेक्स्ट. ब्रँडचे पास्ट कॉन्टेक्स्ट जे आहेत तर ते कन्सिडर केले जातात की त्या ब्रँडचा परफॉर्मन्स असेल, मार्केट शेअर असेल, त्याच्यानुसार त्याचा सेल किती इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यानुसार बजेट अलोकेट केले जातात आणि तेवढा बिल्डअप सुद्धा क्रिएट केला जातो. कॉन्स जर बघायचे झाले तर while the method of setting target has no inherent shortcomings, the issue is really that of ensuring that the model is statistically sound. की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते आपल्याला ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करता येणार नाही की त्याच कॅम्पेनमुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्त मिळतेय का. फॉर एक्झाम्पल तुमचे रिपिटेटिव्ह किंवा लॉयल कस्टमर जे आहेत तर ते तुमचं प्रोडक्ट परचेस करतायत तर नवीन कस्टमर किती प्रोडक्ट परचेस करायला लागलेत हे अनालिसिस सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून इझिली फाइंड आउट करता येणार नाहीये. हे त्याचे कॉन्स आहेत. त्याच्यानंतर आहे एक्सपेरिमेंटल अप्रोच. दिस मेथड युजेस अ रिअल टाइम एक्सपेरिमेंटेशन अप्रोच टू budget setting. Various level of budgets may be tested against result on sales. The approach could be to start with a higher level and keep cutting budgets and monitor impact on sales against a corresponding increase in sales. हे एक्सपेरिमेंटल अप्रोच असतं. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त बजेट अलोकेट केलं जातं. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट बघितला जातो आणि त्या रिझल्टनुसार बजेट जे आहे तर ते डिडक्ट केलं जातं. म्हणजे अननेसेसरी बजेट असेल किंवा तितके रिटर्न्स मिळत नसतील तर त्याचं डिडक्ट केलं जातं किंवा अजून त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट करायला हवी असतील तर इन्व्हेस्ट केले जातात. त्याचे जर प्रोज अँड कॉन्स बघायचे झाले तर प्रोज मध्ये आहेत दिस मेथड अटेम्प्ट्स टू ब्रिंग इन अ observe scientific approach to budget setting, learning from the past and experimenting for the future. Past learning जे आहे तर तो अप्रोच कन्सिडर केला जातो आणि एक्सपेरिमेंट केले जातात फॉर द फ्युचर. कॉन्स मध्ये बघायचं झालं तर कटिंग बजेट्स मे नॉट इम्पॅक्ट सेल्स इन शॉर्ट टर्म, लीडिंग टू अ बिलीव्ह दॅट द प्रिव्हियस स्पेंडिंग वे अननेसेसरी अँड इनएफिशियंट. की कॉस्ट मध्ये डिडक्शन नंतर करता येऊ शकतात, बजेट डिडक्ट करता येऊ शकतं. हे किती खरं असलं तरी सुद्धा आपण मग आधीच्या बजेटमध्ये किंवा आधीचा जो ऍडव्हर्टाइजमेंट मीडिया होता त्याच्यामध्ये खूप जास्त अननेसेसरी एक्सपेन्स केला आणि हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे एक्सपेरिमेंटलचा. त्याच्यानंतर आहे break-even planning. Break-even planning, this is normally the planning method deployed for launch brand. The brand should be in investment model in the first couple of years. This means a disappropriate allocation of budgets to advertising and promotions. Break-even planning जर बघितलं तर इथे टेबल आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगते. आपण फायनान्स मध्ये बघितलं असेल की सगळे रेशो जे आहेत इयर 1, इयर 2, इयर 3 तर एकाच प्रपोर्शन मध्ये ते इन्क्रीज होत जातात. ठीक आहे. म्हणजे जर समजा इयर 1 आणि इयर 2 यांच्यामध्ये 5% इन्क्रीज असेल तर ते प्रत्येक ठिकाणी 5% इन्क्रीज तुम्हाला बघायला मिळेल. इयर 3 मध्ये 10% इन्क्रीज असेल कम्पेअर्ड टू इयर 2 तर इथे आपल्याला 10 इयरचा इन्क्रीज बघायला मिळतो. आता ब्रँड साईज जर आपण कन्सिडर केलं तर इथे इयर 1 ला 15 आहे, इयर 2 ला 18 आहे आणि तेच पर्सेंटेज ऑफ ब्रँड साईज बघायचं झालं तर इयर 1 ला 2 आहे, 15 चे 18 झाले. त्या कम्पॅरिझनने 2 मध्ये 1.5 चा इन्क्रीज झालाय.
ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्समध्ये 0.3 आहे आणि तोच आता 0.63 आहे. यानुसार हे अनालिसिस केलं जातं ब्रेक इव्हन प्लॅनिंग. नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे मीडिया बाईंग. मीडिया बाईंग मध्ये मीडिया प्लॅनिंग अँड बाईंग इज प्रोसेस ऑफ strategizing, negotiating, and purchasing ad placement or inventory. When planning what inventory to purchase, planners must take into consideration the product being advertised, target audience, and campaign goals. मीडिया बाईंग म्हणजे आपण एखादं मीडिया जे आहे तर ते सिलेक्ट करतो फॉर कॅम्पेन गोल्स. टार्गेटेड ऑडियन्स ते मीडिया बघतं का नाही किंवा त्या मीडियाचा रीच त्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत आहे की नाही, आणि आपल्याला प्रोडक्ट ऍडव्हर्टाइज करायचं त्यासाठी ते मीडिया इफेक्टिव्ह असेल की नाही, या गोष्टींचा विचार करून आपण मीडिया बाय करतो, म्हणजे थोडक्यात सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये रोल ऑफ मीडिया प्लॅनर आहे पुटिंग टुगेदर दी बाईंग प्लॅन आफ्टर रिसिव्हिंग अ ब्रीफ फ्रॉम दी प्लॅनर. त्याच्यानंतर निगोसिएशन्स विथ मीडिया, then getting approval from the client on the buying plan, estimate approval from the client, coordinating with and supervising the implementation team, make good coordination with the client, dealing with inventory management, reconciliation prior to billing, resolution of conflict and dispute with the client, saving and cost benefit analysis while buying media, follow up on outstanding amount with the client. Then रोल ऑफ प्लॅनर जर कन्सिडर केलं की जो आपल्याला मीडिया सेल करतो किंवा जो जी एजन्सी आहे तर ते काय करतात की एकतर क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार अप्रुव्हल तयार करतात किंवा त्यांच्यानुसार प्लॅन करतात. त्याच्यानंतर आहे त्यांच्याशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवतात आणि त्या कोऑर्डिनेशनचा फायदा त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर आहे की निगोशिएट केलं जातं मीडिया बजेटवर, की समजा टेलिव्हिजन मीडिया आपण जर कन्सिडर करत असू तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी समजा 1 करोड कॉस्ट लागणार असेल तर ती 95 lakhs पर्यंत कमी कशी करता येईल किंवा 90 lakhs मध्ये कशी करता येईल ह्याच्यासाठी त्यांच्यात जे निगोसिएशन होतं त्याच्यात इन्व्हेंटरी डील केली जाते, फ्रिक्वेन्सी ज्या आहेत तर त्या डील केल्या जातात की त्या पॅकेजमध्ये त्यांना किती ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची फ्रिक्वेन्सी बघायला मिळेल. वेगवेगळे रोल आहेत मीडिया प्लॅनरचे आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ मीडिया बाईंग जर बघितलं तर टू एन्श्योर दॅट दी बॉट प्लॅन डिलिव्हर्स मोर GRPs अँड रिच अँड रिड्यूस कॉस्ट कम्पेअर टू दी फायनल प्लॅन. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की त्याचा जास्तीत जास्त रीच असायला पाहिजे आणि कॉस्ट जी आहे तर ती कमीत कमी असायला पाहिजे इन कम्पॅरिझन. त्याच्यानंतर टू इन्श्युअर दॅट दी ब्रँड इज ऑलवेज पोझिशन इन दी माइंड ऑफ कन्झ्युमर थ्रू मीडिया. ब्रँडनी पोझिशन केलं पाहिजे कन्झ्युमर्स माइंड मध्ये. त्याच्यानंतर आहे टू इन्हान्स विजिबिलिटी ऑफ दी ब्रँड कम्युनिकेशन सच ॲज दॅट इज मोर impactful and it is increase brand recognition and sales of brand visibility किंवा ब्रँड कम्युनिकेशन जे आहे तर ते मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे तो इम्पॅक्ट असायला हवा प्रॉपर, ज्याच्यामुळे ब्रँड रेकग्निशन आणि सेल्स जो आहे तर तो इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर आहे टू इन्फ्लुएन्स मीडिया अँड इन्श्युअर दॅट दी मेसेज इज डिलिव्हर इन व्हेरी क्रिएटिव्ह वे. क्रिएटिव्ह वे मध्ये तो मेसेज डिलिव्हर झाला पाहिजे, त्या मीडियाचा इन्फ्लुएन्स इतका असायला हवा. त्याच्यानंतर टू इन्श्युअर स्मूथ इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लॅन थ्रू रिजिड प्रोसेस ड्रिव्हन बाईंग सिस्टम.
इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते स्मूथ फ्लो मध्ये असायला हवं, की जेणेकरून बाईंग सिस्टीम जी आहे तर ती इझी वेने कळायला हवी आहे. त्याचा इम्पॅक्ट तसा असायला हवा आहे. टू प्रोव्हाइड अकाउंटेबिलिटी इन मीडिया प्रोसेस बाय डिलिव्हरिंग अगेन्स्ट मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह. अकाउंटेबल असायला हवा मीडिया while conveying or advertising आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इम्पॅक्ट जो आहे तर तो मेजरेबल असायला हवा. त्याच्यानंतर आहे बाईंग प्रोसेस. बाईंग प्रोसेस 7 स्टेप्स आहेत त्याच्या. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.